आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। देशभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा, कमिशन वाढवावं, धान्यातील तूट भरून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संप। राज्यभरातून भाजीपाला पुरवठा सुरळीत, ट्रक चालकांचा संप मिटला असला तरी अद्याप भाज्यांची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ। मुख्यमंत्री शिंदेंसोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ, अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानातील संप सुरूच राहणार, मानधनामध्ये भरीव तरतूद झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका। ऊसतोड आणि वाहतूक कामगार संघटनांची आज दुपारी 4 वाजता शिर्डीमध्ये बैठक, शरद पवार आणि पंकजा मुंडे बैठकीला उपस्थित राहणार। ऊसतोड आणि वाहतूक कामगार संघटनेच्या मागण्यांसंदर्भात 6वी बैठक। महायुतीची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। बैठकीला प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहील। युतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे। नियमित वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याचं अध्यक्षांसमोर आव्हान असेल। आज याचिका एकत्रित करण्याची शक्यता आहे, विधिमंडळ सूत्रांची माहिती। अधिकाऱ्यांच्या बदल्या 9 जानेवारीपर्यंत पूर्ण करा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर पोलीस महासंचालकांचे निर्देश। ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी। एमपीएससी विरोधात आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा, आयोगानं 250 पदांची जाहिरात काढून लाखो विद्यार्थ्यांची चेष्टा केली असल्याचा अतुल लोंढे यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांसह फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर बैठक, पंतप्रधानांच्या नाशिकच्या दौऱ्यासंदर्भात वर्षावर बैठक आढावा बैठक झाली। अनुराग ठाकूर यांची दिल्लीमधून ऑनलाईन उपस्थिती होती। 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत। 7 जानेवारीला अजित पवार गटाचा मुंबईमध्ये मेळावा, सुनील तटकरे यांची माहिती। 13 जानेवारीला युवक राष्ट्रवादीचा परभणी आणि धाराशिवमध्ये मेळावा, तर 18 जानेवारीला महिला पदाधिकाऱ्यांसाठी मेळाव्याचं आयोजन। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, आडगाव टिटवाळा दरम्यान रेल्वे रुळावर धुकं असल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल ट्रेन उशिरानं, चाकरमान्यांचे हाल। मुंबईला येण्यासाठी गनिमी कावा वापरू, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा, आम्ही मुंबईत कसं येणार 10 तारखेला कळेलच, जरांगेंचं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन अध्यादेश काढला तर आम्ही कोर्टामध्ये जाणार, झुकणार नाही, आंदोलन करणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। पुणे जिल्ह्यामध्ये कुणबीच्या 2.5 लाख नोंदी, खेड आणि जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी। राज्य सरकारचा अनुदान नको उपक्रम, खर्चामध्ये बचत करण्यासाठी विविध योजनांमधील सवलतींना राज्य सरकारकडून कात्री। मुख्यमंत्री शिंदे कल्याण डोंबिवलीमध्ये राबवणार स्वच्छता अभियान, परिसरातील विकास कामांचंही शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होणार। मुंबईतील एलआयसीच्या 68 इमारती धोकादायक स्थितीमध्ये, धोकादायक इमारतींचा तातडीनं पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे आदेश, अन्यथा कायद्यानुसार कारवाईचा इशारा। पुण्यामध्ये ओला उबरचा प्रवास आता महागलेला आहे। प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून वातानुकूलित टॅक्सीच्या भाडे दरात वाढ करण्यात आली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेववाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत। शाळेला शिक्षक देण्याची ग्रामस्थांची मागणी, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला निवेदन। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये मालमत्ता करवाढी विरोधात कडकडीत बंद, नगरपंचायतीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा रोष। मुंबईतील कुर्ला भांडूप परिसरामध्ये आज पाणी बंद राहणार आहे। उर्वरित शहरामध्ये 10% पाणी कपात, पवईमधील पाणी पुरवठा केंद्रामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचा निर्णय। पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचा धक्का, आष्टा, रायपूर, सायवड, आंबोली, धानिवरी या भागामध्ये मोठं नुकसान, तर धानिवरीमधील घराची भिंत कोसळली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडीचा धक्का लागल्यामुळे गाडीतील तरुणांना नागरिकांकडून बेदम मारहाण। क्रांती चौक पोलीस स्टेशन हद्दीमधील गांधीनगर परिसरातली घटना, नशा करून गाडी चालवत असल्यामुळे गाडीचा धक्का लागल्याचा आरोप। पालघरच्या कमारे मोडकपाडा परिसरामध्ये काल कार चालकानं 6 आदिवासी महिलांना चिरडलं, 2 महिला गंभीर जखमी तर 4 किरकोळ जखमी। आदिवासी देवस्थानच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून कार चालकानं चिरडलं।
अमरावतीच्या वरुडमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन. संत्र्याला योग्य हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. संत्री रस्त्यावर फेकत टायर जाळत शेतकऱ्यांचा सरकार विरोधात रोष व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला 20 रुपये किलोचा दर. कमी असलेला कापसाचा भाव आणि मजूर टंचाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये हरभरा पेरणी क्षेत्रामध्ये घट झाली आहे. पुरेसा पाऊस नसल्यामुळे जमिनीमध्ये ओलावा नाही आणि त्यामुळे या पेरणीमध्ये घट झाली आहे. धुळे जिल्ह्याला बसू लागली आता कोरड्या दुष्काळाची झळ. जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकट आहे. गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये जिल्ह्यातील प्रकल्पातील साठा यावर्षी 25% कमी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. जिल्ह्यातील 13 तालुक्यात 233 ठिकाणी धान्य दुकान परवाना मंजूर करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध. नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या ऑनलाईन तिकीट काढण्याचा प्रश्न. सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन तिकीट कसं निघणार, स्थानिक रहिवाशांचा सवाल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये धर्मांतराच्या विषयावरून राजकारण. आदिवासीमधून धर्मांतर झालेल्या नागरिकांना ग्रामपंचायतद्वारे मिळणाऱ्या सुविधा बंद करण्याचा ठराव. वॉर्डबॉय नसल्यामुळे नातेवाईकांवर रुग्णाला स्ट्रेचरवरून आणण्याची वेळ. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती सुविधांचा अभाव असतानाही मालेगावमधून धुळ्यामध्ये रुग्ण पाठवले जात आहेत. डोंबिवली ते कोपर स्टेशन दरम्यान रेल्वे अपघातांमध्ये वाढ झाली आहे. 3 दिवसांमध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू. अपघातावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनानं उपाययोजना करण्याची मागणी. पालघरच्या वसई विरार परिसरातील आगीच्या घटनेमध्ये घट झाली आहे. वर्षभरात शहरामध्ये 243 आगीच्या दुर्घटना. पुण्याच्या खेड तालुक्यातील 27 गावांमध्ये साखळी उपोषण. 20 तारखेपासून निघणाऱ्या आरक्षण दिंडीला पाठिंबा. पुण्याच्या खेड तालुक्यातील मोईमधून दागिन्यांची चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात. महाळुंगे पोलिसांची कारवाई. नांदेड बाजार समितीमध्ये काकडा फुलाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सध्या फुलाला 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव. लागवड खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. नांदेडमध्ये करपा रोगामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे, तर हळदीला प्रति क्विंटल 11,000 रुपये भाव. हळदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता. कल्याण डोंबिवलीमध्ये 1,65,000 बेकायदा बांधकामं आहेत. उच्च न्यायालयाकडून महापालिकेवर संताप व्यक्त. ठोस उपाययोजनांच्या आराखड्यासह सुनावणीला हजर राहण्याचे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे आदेश. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागण गावामध्ये 6 दिवसांपासून वीज नाहीये आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. गोंदियामध्ये यंदा हेल्मेट सक्ती ठरली नागरिकांच्या फायद्याची. मृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षभरात हेल्मेटचे नियम मोडल्याप्रकरणी 40,000 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील चपराड ग्रामपंचायतीच्या माजी ग्रामविकास अधिकाऱ्याला 69,000च्या अपहार प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. अधिकाऱ्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. परभणीच्या फुकटगावमध्ये जरांगेंच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा. भंडारा जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर. महामार्ग परिसरामध्ये धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. पद्मभूषण जावेद अख्तर, त्याचबरोबर दिग्दर्शक आर बाल्की, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन. सोलापूरच्या करमाळा इथल्या पाथुर्डीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि सांप्रदायिक कार्यक्रमाचं आयोजन. श्री चांदखण बाबा मूर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. धुळे जिल्ह्यातून 200 ताम्र कलश घेऊन कलश यात्रा आता अयोध्येकडे निघाली आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी सोनगिरी गावातील बिपिन आणि उदय कासार यांची कलश निर्मिती. जळगाव महापालिकेमध्ये पाळण्यामध्ये आला नो व्हेकल डे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी जळगाव महापालिकेचा उपक्रम. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी पाळला जातो नो व्हेकल डे. भंडाऱ्यामध्ये श्रीराम रथयात्रेच्या पथनाट्यामधून जनजागृती करण्यात आलेली आहे. कारसेवकांच्या योगदानाची गाथा सांगत ही रथयात्रा निघाली.